आपलं मूल जेव्हा स्टेजवर परफॉर्म करतं त्यावेळेस तो क्षण डोळ्यात साठवून ठेवावा असं वाटतं. तर नमस्कार मंडळी, मी ज्योती अगदी मनापासून स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवरती. तर तुम्हाला थंबनेल पाहून समजलंच असेल, तर आज आहे परीच्या स्कूलमध्ये ॲन्युअल डे फंक्शन. तर इथं मेकअप करताना माझ्या मस्ती सुरू आहे. आदेश झोपलेला आहे, तोपर्यंत परीला रेडी करायचं होतं, पण हे दोघं काय त्याला झोपू देणार नाही असं दिसत होतं आणि शेवटी हसून त्यांनी त्याला इथं उठवलं. हा व्हिडिओ मी जास्त एडिट केलेला नाही, कारण हे क्षण मला जसेच्या तसे जपून ठेवायचे होते. परीला टेन्शन आलं होतं की आता आदेश उठला तर माझा मेकअप राहतो, म्हणून ती सारखं अथर्वला शांत बस असं खुणवत होती. नाही लागत अथर्वच्या मम्मीच, हे का नाही लागत. मला वाटलं होतं ती पण लागते काय की घालायला, तर थोडं दिसायला जान्हवी ट्युशनला गेलेली होती. तिचे बाबा नंतर 5:30लाच जेव्हा तिचा परफॉर्मन्स असेल त्यावेळेस पाहायला येणार होते. तू नाक कशाला फुगवत होती? ती नाक फुगवत होती, मला हास येत नावाची ज्या गोष्टीची भीती होती तेच झालं. शेवटी आदेश उठलाच आणि त्यांनी मेकअप करताना एवढा त्रास दिला की ही वस्तू घे, ती वस्तू घे, आणि त्यामुळे अर्ध्या तासात होणारं काम मला 1 ते सव्वा तास लागला त्याला. तर इथं परीचा फायनल लुक असा आहे. गुजराती गाणं आहे रमती यावे. नंतर तिचे फोटो काढले. स्कूलमध्ये त्यांना 3:30 वाजता यायला सांगितलं होतं, पण आम्हाला इथं 10 मिनिट लेटच झालेला आहे. प्रोग्राम 4:30 वाजता स्टार्ट होणार होता. परीला इथं स्कूलमध्ये सोडलं. सर्वजण खूप छान छान मेकअप करून इथं आलेले होते आणि तयारी पण त्यांनी खूप छान केली होती. नंतर सर्वजण इथं आम्ही 4:30 वाजता चालू. जान्हवीला क्लासवरून आणलं, आमचं सगळं आवरलं, आदेशचं आवरलं आणि इथं आम्ही 4:30 वाजता पोहोचलो. या परीच्या फ्रेंड आहेत, त्यांच्यासोबत ही फोटो काढले. आता नेक्स्ट परीचं सॉन्ग आहे आणि जिथं परी उभा राहिलेली आहे तिथं ॲरो दाखवलेला आहे. यूट्यूबचे काही नियम आहेत, त्यामुळे मला इथं सॉन्ग ठेवता येणार नव्हतं. खूप छान त्यांचं सॉन्ग झालं आणि जेव्हा आपली मुलं स्टेजवर असं परफॉर्म करत असतात तो क्षण प्रत्येक आई वडिलांच्या म्हणजे असं डोळ्यात साठवून ठेवण्यासारखं असतं. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तिने खूप छान डान्स केला, पण यूट्यूबमुळे यावर्षी मी तुमच्यासोबत हे सर्व क्षण शेअर करू शकणार आहे. एकही स्टेप तिने मिस केलेली नव्हती, अगदी परफेक्ट स्टेप बाय स्टेप करत होती. सर्वच मुलींनी खूप छान डान्स केला. त्यांच्या टीचरने पण तेवढीच मेहनत घेतली. अगदी कमी दिवसात त्यांनी खूप छान प्रॅक्टिस करून त्यांच्याकडून घेतली. शिक्षकांचे अनमोल मार्गदर्शन, मुलांची मेहनत आणि त्यांचा तो स्टेजवर दिसणारा आत्मविश्वास, खूप कॉन्फिडन्सने मुलं डान्स करत होती. आणि मी स्टेजपासून थोडं लांब असल्यामुळे एवढं मला व्यवस्थित असं कॅप्चर करता आलेलं नाही. खूप छान त्यांनी नियोजन केलेलं होतं आणि इथं बसून आदेशचं चाललेलं होतं मम्मा दीदी दीदी, मग त्या ड्रेसमध्येही त्याला ती ओळखू येत होती आणि खूप छान तो एन्जॉय करत होता. आता परी 4th क्लासमध्ये आहे, त्या अगोदर 1st to 3rd क्लासचे डान्स झालेत आणि त्याही मुलांनी खूप छान डान्स केले. 4th क्लासमध्ये बॉईजचे सेपरेट डान्स आणि गर्ल्सचा सेपरेट डान्स होता. घरीही परी सारखी प्रॅक्टिस करत असायची आणि प्रत्येक प्रोग्राममध्ये नर्सरीपासून ती पार्टिसिपेंट होती, त्यामुळे तिची भीती अशी नाहीशी झाली आणि फुल कॉन्फिडन्सने असं स्टेजवर डान्स करते.
परीची ही श्रेया ही नवीन फ्रेंड आहे, तिच्यासोबत ही फोटो क्लिक केले आणि घरी आल्यानंतर आता सर्वांनाच खूप भूक लागलेली होती. मी जातानाच इथं बटाटा उकडून ठेवलेला होता. म्हटलं आता संध्याकाळी उशीर होणार आणि आदेश काय करू देतो का नाही पूर्ण स्वयंपाक, म्हणून वडापाव करायचंच ठरलेलं होतं. येताना मी पाव विकत आणलेले होते. इथं झटपण मी इथं वडापाव केलेत. आणि श्रेया तुम्हाला परीसोबत जो फोटो काढलेला आहे तो दाखवले, तिची मम्मी आणि मी दोघीजण घराशेजारी राहत होतो आणि 10वीपर्यंत एकत्र होतो. पण तिने 4थीमध्ये आता ॲडमिशन नवीन घेतलेलं होतं. आता स्कूलमध्ये आमची भेट झाली आणि दोघींना किती बोलू किती नाही असं झालेलं होतं. आदेश लहान असल्यामुळे बऱ्यापैकी पीटी तिचे बाबाच अटेंड करतात आणि तिचं पण मुलगा लहान असल्यामुळे तिच्या घरातलेच म्हणजे पीटी अटेंड करतात. त्यामुळे आमच्या दोघीची भेट व्हायची काही प्रश्नच नाही. आणि माहेरी ती कधी येते मी कधी जाते, त्यामुळे दोघींचीही खूप दिवसातून जवळजवळ एक 10 ते 12 वर्षातून आमची भेट झालेली असेल. वडापाव तर एकदम टेस्टी झालेले होते आणि राहिलेलं जे पीठ होतं त्यामध्ये इथं मी भजे केले. भजे पण एकदम कुरकुरीत छान झालेले होते. आता मिरचीशिवाय तर भजी आणि वडापाव दोन्ही अपूर्णच. मिरची जास्त तिखट नव्हती त्यामुळे मी इथं थोडी जास्त तळलेली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नंतर भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये.